हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द डेली ॲनालिसिस ऑफ गोल्ड. आणि आपण आज बघणार आहोत गोल्डमध्ये काल जी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली ती का बरं. तर सर्वात महत्त्वाचं काल आपला जो डाटा होता तो होता ADP नॉन फॉर्म पेरोलमेंटचा, राईट. आणि या डाटामध्ये जो डाटा आलेला आहे तो निगेटिव्ह आला. याचाच अर्थ काय की USDमध्ये खूप सेलिंग आपल्याला पाहायला मिळाली. याचा जो इम्पॅक्ट असतो गोल्डमध्ये आपल्याला बाईंग पाहायला मिळाली. तर आजच्या गोल्डच्या मेजर लेवल्स कुठले आहेत आणि आज कोणत्या लेवल्सला तुम्ही ट्रेड करू शकता आणि विथ हाय रिस्क रिवॉर्ड ट्रेड बनवू शकता याचे प्लॅनिंग आज आपण करणार आहोत. चला आजच्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. ओके, आपण स्टार्ट करत असतो डेली टाईम फ्रेमवरून. डेली टाईम फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता काल ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ऑलमोस्ट मी 2 ते 3 दिवसापासून तुम्हाला मेन्शन करते की ब्रेकआउट नंतर लगेचच सेलचा ट्रेडसाठी प्लॅन करू नका किंवा ब्रेकडाऊन नंतर लगेचच बाय करायचं नाही. आपल्याला हायर टाईम फ्रेमची लेवल मार्क करायची आणि त्यानंतरच तिथे तुम्हाला एंटर करायचं आहे. जसं की आज तुम्ही बघू शकता आज ही डेली टाईम फ्रेमचं लेवल आहे. डेली टाईम फ्रेममध्ये तर डेली टाईम फ्रेममध्ये गोल्ड आत्ता सप्लाय झोनमध्ये ट्रेड करत आहे, राईट. तर सप्लाय झोनमधून गोल्डमध्ये आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग पाहायला मिळू शकते आणि प्लस 200च्या EMAला रेजिस्टन्स घेताना आपल्याला आज पाहायला मिळते. आपण हे जे स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे हे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता गोल्डने खूप छान पद्धतीने फॉलो केलं आहे. फर्स्ट जी ट्रेंड लाईन होती ट्रँगल पॅटर्न ब्रेकआउट नंतर तुम्हाला खूप छान अशी बाईंग इथे पाहायला मिळालेली आहे. त्यामुळेच चार्ट पॅटर्नला जर ब्रेकआउट झाला हायर टाईम फ्रेमच्या तर लगेचच अपोजिट ट्रेडमध्ये एंट्री न घेता तुम्ही रिव्हर्सलला एक बाय साईड प्लॅन नक्की करू शकता. रिव्हर्सलसाठी तुम्ही फिब रिट्रेसमेंट लेवल यूज करू शकता. कालही तुम्हाला मी काही लेवल्स दिल्या होत्या. ऑलमोस्ट त्या लेवलला ब्रेकआउट झाल्यानंतर बाय साईड प्लॅन करा या सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या. त्यामुळेच मंडे टू थर्सडेपर्यंतचे आजचे पूर्ण जे पण आपले व्हिडिओज आहेत ते पुन्हा एकदा चेक करा जेणेकरून तुम्ही ही ॲनालिसिस सेल्फ करून सेल्फ ट्रेडिंगमध्ये ट्रेड प्लेस करू शकता. या ज्या काही लेवल्स होत्या लोअर टाईम फ्रेममध्ये शिफ्ट करून बघा. ऑलमोस्ट 200-300 पिप्स आपल्याला इथे टार्गेट मिळालेले आहे आणि त्यानंतर गोल्डमध्ये पुन्हा एकदा बाय साईड मुवमेंट पाहायला मिळालेली आहे, राईट. तर आजच्या ज्या लेवल्स आहेत या लेवल्समध्ये सिमिलर झोन जे आहेत हे झोन तुम्हाला युजफुल ठरणार आहेत. ब्रेकआउट नंतर तुम्ही बघू शकता हायर टाईम फ्रेमचे हायर सेलिंग झोनही गोल्डने ते आपल्याला ब्रेक करताना पण त्या झोनलाच रिस्पेक्ट करून आपल्याला मॅक्स टू मॅक्स 200 पिप्स मुवमेंट कॅप्चर करायला मिळालेली आहे. त्यामुळे मेजर प्राईजला ट्रेड घेण्याचा प्लॅन करा. त्यासाठी जी टेक्निकल ड्रॉईंग आहे ती टेक्निकल ड्रॉईंग तुम्ही नक्कीच तुमच्या सेटअपमध्ये करून ठेवा. आज आपल्याला इथे पुलबॅक पाहायला मिळतोय. मार्केटने इथे 200चा रेजिस्टन्स घेताना पाहायला मिळालेला आहे. तर 4 आवर चार्टमध्ये आपण पुलबॅकची लेवल फाइंड आउट करून देते मी तुम्हाला. ओके, ठीक आहे, राईट. आपण जो झोन ड्रॉ केलेला आहे ऑलमोस्ट 4183चं टार्गेट आपल्याला इथे गोल्ड घेताना पाहायला मिळते. फर्स्ट टार्गेट आपल्याला जे मिळणार आहे ते आहे 4214. हे टार्गेट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इथून तुम्ही बाय साईड एक प्लॅन करू शकता. नेक्स्ट जे टार्गेट असणार आहे ते नेक्स्ट टार्गेट आपल्याला जे आपण प्रिव्हियस झोन ड्रॉ करून ठेवलेले ते झोन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आता ते डिमांड म्हणून काम करणार आहे म्हणून ॲज अ डिमांड झोन म्हणून ते तुम्ही यूज करू शकता, राईट. तर 4151चं एक नेक्स्ट टार्गेट आहे आणि जर बाय सेलिंग प्रेशर कंटिन्यू राहिलाच तर आपलं नेक्स्ट टार्गेट आहे 4069पर्यंत आपल्याला हा सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतो. तर उद्याची न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे. मी 2 ते 3 वेळा तुम्हाला ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. ट्रेड करताना SL लावा आणि त्यानुसारच तुम्ही तुमचे ट्रेड प्लॅन करा. कुठलाही ट्रेड जास्त वेळ होल्ड करू नका जेणेकरून प्रॉफिट घेऊन एक्झिट करून तुम्ही प्रॉफिटेबल बनू शकता. तर आजचे हे ॲनालिसिस आहे. 4214, 4151 अँड 4069 या प्राइजेस तुमच्यासाठी मेजर राहणार आहेत, ओके. आणि जर गोल्डमध्ये आपल्याला इथूनही ब्रेकआउट पाहायला मिळाला तर नेक्स्ट टार्गेट गोल्डचा आपल्यासाठी राहणार आहे ऑलमोस्ट 4475पर्यंत आपल्याला गोल्डमध्ये पुन्हा एकदा रॅली पाहायला मिळू शकते. म्हणजेच गोल्डचं नेक्स्ट टार्गेट आहे 45,000पर्यंतचं. तर आपलं ॲनालिसिस तुम्हाला हेल्प करत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर केल्याशिवाय जाऊ नका.